नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 3 कर्मयोग। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 6 आणि पुढे। श्लोक नंबर 6। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। कर्म इंद्रियाणि 5 कर्मेंद्रिये संयम्य संयमित करून यह जो कोणी आस्ते राहतो मनसा मनाद्वारे स्मरण चिंतन करीत इंद्रिय अर्थान इंद्रिय विषय विमूढ मूर्ख आत्मा आत्मा मिथ्या आचारः ढोंगी किंवा दांभिक प्रिटेंडर सह तो उच्यते म्हटला जातो। भाषांतर आहे, जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते। मिथ्याचा शब्दशः अर्थ असतो चुकीचा आणि आचार म्हणजे आचरण करणारा, चुकीचा आचरण करणारा। प्रभुपाद इथे आपल्याला अर्थ देतात मिथ्याचार म्हणजे ढोंग किंवा दांभिक म्हणजे प्रिटेंड करणे। कालचे 2 श्लोक मी परत एकदा वाचतो त्यामुळे तुमच्या लक्षात येईल। भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत की
बुद्धियुक्त संन्यास बरा की कर्तव्य म्हणून कर्म केलेलं बरं? भगवंत सांगतात की कर्म न करता कोणी राहू शकत नाही. काही लोक सगळ्याचा त्याग करून मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक कर्म करून मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जो संन्यासी असतो तो निव्वळ केवळ कर्म न करता कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. कारण कर्म न करता कुणीच राहू शकत नाही. प्रकृतीच्या 3 गुणानुसार मनुष्याला हेल्पलेसली कर्म हे करावंच लागतं. एक क्षणभर सुद्धा कर्म न करता कुणी राहू शकत नाही. आणि म्हणून आजच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की जो कोणी कर्मेंद्रियांना संयमित करतो, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय असे 5 विभागणी केलेले आहे. कर्मेंद्रिय म्हणजे ज्याच्याद्वारे कर्म केलं जातं, जसं हात आहे, पाय आहे, यांना कंट्रोल करतो. परंतु मन मात्र इंद्रिय विषयांचं चिंतन करत असतं. मला या गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे, मला त्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे, यांनी असं म्हटलं, त्यांनी असं म्हटलं. अशा व्यक्तीला ढोंगी म्हटलेलं आहे. आणि तो खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर स्वतःचीच फसवणूक करत असतो. निश्चितपणे स्वतःची फसवणूक करत असतो. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. कर्मयोग म्हणजे भगवंतांच्या साठी कर्म करणे, कृष्ण भावना भवित कर्म करणे. म्हणजेच काय, आपल्या कर्मेंद्रियांना कंट्रोल न करता मन कंट्रोल करून मनामध्ये कुठलीही आसक्ती, कोणताही भोगाची वृत्ती न आणता आपल्या कर्मेंद्रियांना जो भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त करतो, ऍक्च्युली तर म्हटलेलं आहे व्यस्त करायला सुरुवात करतो, प्रारंभ करतो, तो जास्त सर्वश्रेष्ठ आहे. तात्पर्य दोन्ही श्लोकांचं, कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत, जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे म्हणजेच भगवंतांसाठी कर्म करणे. भगवंतांसाठी काम न करता भक्तीचा, अध्यात्माचा ढोंग करणारे, आणणारे भरपूर जण असतात. कदाचित आपल्यापैकी पण आपल्याला पण तीच सवय लागलेली आहे, हो की नाही? भगवंतांसाठी काम करायची आपली इच्छा नाही अजिबात, परंतु भक्तीचा दिखावा मात्र करायचा आहे. आणि जनरली आपण अशा केसेसमध्ये पाहतो की आपली इंद्रिय काही कंट्रोलमध्ये नसतात, मन काही कंट्रोलमध्ये नसते, जप देखील आपला प्रॉपर होत नाही. मन इतक्या वेगवेगळ्या इंद्रिय विषयांवरती चिंतन करीत असतं. अशा व्यक्तीने ढोंगी म्हटलेलं आहे. बऱ्याचदा हे नकळत करतो आपण, कारण आपल्याला ऍक्च्युली खऱ्या अर्थाने अध्यात्म म्हणजे काय माहितीच नाहीये. परंतु बऱ्याच केसेसमध्ये कलियुगामध्ये आपण माहिती असून देखील करतो, कारण आपल्याला दुसऱ्यांना शरण जाणे, त्यांची सेवा करणे हे आपल्या गणितात कुठे बसत नाही. त्यामुळे आपण स्वतःची सेवा कशी होईल याचा जास्त विचार करत असतो, याचा जास्त प्रयत्न करत असतो. आणि मीन वाईल आपण किती आध्यात्मिक आहोत हे दाखवण्यासाठी जप करायचा, पूजा अर्चना करायचा ढोंग करत असतो. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रिय उपभोगाचेच चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लुच्चेच असतात.
आय डोंट नो इंग्लिश मध्ये काय वापरले. व्हॉट इज लुच्चा? एक्झॅक्टली मराठीत काय अर्थ होतो? स्वतःचा स्वार्थ साधणारा आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ढोंग करणारा. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फाजील म्हणजे त्यांच्या शिष्यांना पण तेच पाहिजे असतं. फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील, परंतु या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ते लुच्चेच असतात. Such pretenders may also speak on dry philosophy in order to bluff sophisticated followers. Sophisticated followers. But according to this verse, these are the greatest cheaters. लुच्चे म्हटलेले आहेत cheaters. Sophisticated follower म्हणजे काय? आपल्याला एक फॅशन स्टाईल म्हणून गुरु बनवायचं आहे बस. अशा लोकांना हे गुरु लोक पण बिनधास्तपणे फसवत असतात. स्वतः इंद्रिय उपभोगाची इच्छा अजून गेलेली नसते, प्रवचन देत असतात आणि यांच्या मागे असे सॉफिस्टिकेटेड फॉलोअर फिरत पण असतात. तुमचा गुरु जर तुम्हाला म्हणाला की तुमच्या बिझनेस, कुठला पण बिझनेस असू दे, मग तो त्याच्या उद्घाटनाला मी येतो, तो गुरुच नाहीये ऍक्च्युली. इंद्रिय विषयांवरती आसक्ती अजून गेलेली नाहीये. ऍक्च्युली शिष्याचं कान धरून त्यांनी सांगितलं पाहिजे की हे बिझनेस तू करू नको. विशेष करून स्टॉक मार्केट, ब्रोकरेज असले जे बिझनेस करणारे शिष्य असतात, मोठी मोठी इंडस्ट्री चालवणारे शिष्य असतात, यांना हे असे हे गुरु यांना परवानगी देतात, मदत पण करतात. शिष्याची पण इंद्रिय तृप्तीची इच्छा असते आणि गुरुची पण इंद्रिय तृप्तीची इच्छा असते. दोघांची पण इंद्रिय तृप्तीची इच्छा असून गेलेली नाही आहे, परंतु वर नुसता ढोंग करायचा की आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा गेलेली आहे, मी खूप अध्यात्मामध्ये प्रगत आहे, हे चालू आहे. आणि कलियुगामध्ये हे सगळीकडे चालू आहे. शिल प्रभुपाद ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये खूप कमी ठिकाणी असे स्ट्रॉंग लँग्वेज वापरतात. भागवतामध्ये सगळीकडे वापरतात, पानापानावरती वापरतात. भागवद्गीतेमध्ये खूप कमी वापरतात, तरी पण ऐकायला किती विचित्र वाटतं हो की नाही. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसवण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचने देखील देतील. इथे ब्रह्मज्ञान लिहिलेलंच नाहीये बरं का इंग्लिशमध्ये. इंग्लिशमध्ये फक्त म्हटलेलं आहे सच प्रिटेंडर्स मे ऑल्सो स्पीक ऑन ड्राय फिलॉसॉफी. शुष्क तत्वज्ञानावर, ब्रह्मज्ञानावर नाही. ब्रह्मज्ञान वेगळं असतं. ब्रह्म देखील भगवंतांचं स्वरूप असतं. इंद्रिय तृप्ती करता मनुष्य आपल्या कुवतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो, पण जर त्याने त्या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीती नियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रिय भोगाच्या विषयांच्या शोधात असतो. तो जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे. Again, I don't know why they are using word लुच्चा. ते फक्त चीटर लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तुम्ही ब्रह्मचारी असाल, गृहस्थ असाल, वानप्रस्थ असाल, संन्यासी असाल, काही फरक पडत नाही. असं नाहीये की गृहस्थ आश्रमी व्यक्ती भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही, असं नाहीये. भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी तुम्ही ब्रह्मचारीच असलं पाहिजे, ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे. परवा एक प्रभूजी माझ्याकडे आले होते, अगदी यंग. ते म्हणाले की आमच्या मंदिरातले मला पुन्हा पुन्हा फोर्स करतायत की तू लग्न करूच नको, ब्रह्मचारीच राहा, ब्रह्मचारीच राहा, ब्रह्मचारीच राहा, त्याच्याशिवाय तू भक्त होणार नाहीस. हे खरं असते का प्रभूजी? नो. अर्जुन ब्रह्मचारी नव्हता. अर्जुन ब्रह्मचारी होता का, ज्याला भगवद्गीता सांगितली की जात आहे सध्या? नाही, हो की नाही. अर्जुन संन्यासी पण नव्हता. ऍक्च्युली ब्रह्मचारीपेक्षा संन्यासाला श्रेष्ठ मानलं जातं.
पुढे आपण गृहस्थ आश्रमामध्ये राहून देखील तुम्ही भक्त होऊ शकता, भक्तीमध्ये प्रगती करू शकता. श्रील भक्ती विनोद ठाकूर गृहस्थ आश्रमी होते, परंतु त्या त्या आश्रमातले नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. या उलट ब्रह्मचारी किंवा संन्यासी असल्याचा ढोंग करायचा, मात्र इंद्रिय विषयांवरतीच मन कायम तरंगत ठेवायचं, वर पोशाख आणि बोलण्यातली वाक्चातुर्यता तेवढीच दाखवायची, याला काही अर्थ नाही. यांना लुच्चा म्हटलेले. लुच्चा म्हणजे चीटर, फसवणूक करणारा. तत्वज्ञानाबद्दल खूप छान बोलत असतो तो, तरी पण तो लुच्चाच असतो. त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही. प्रभुपाद लिहितात पुढे, जरा स्ट्रॉंग तात्पर्य आलाय आज. त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही. कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. भगवंतांना तुम्हाला जर शरण जायचं नसेल, भगवंतांची भक्तिमय सेवा करायची नसेल, नुसताच ढोंग करायचा असेल, तर तुम्ही जे बोलता त्याला काही अर्थ पण नसतो. अशा व्यक्तीचं खरं ज्ञान ऍक्च्युली मायेने हिरावून घेतलेलं असतं. माया या अपरित ज्ञाना. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते. कालचा लेक्चर आठवा. कालच्या लेक्चरमध्ये कंटिन्युअसली एकच थीम होता, शुद्धीकरण शुद्धीकरण शुद्धीकरण. हो की नाही? भक्तीचा उद्देश आहे शुद्धीकरण, शुद्ध करणे. काय शुद्ध करणे? काय शुद्ध करणे? हृदय शुद्ध करणे. मला तब्येत ऐकवलं. हृदय शुद्ध करणे, मन शुद्ध करणे. कशापासून? घाणेरड्या निंद्य अनर्थांपासून. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, लोभ, द्वेष, चिंता, शोक, भय, हे सगळं धुवून काढायचं. मग उरतं काय मनामध्ये, हृदयामध्ये? फक्त आणि फक्त प्रेम उरतं. असे जे खोटे ढोंग करत असतात, इंद्रियांना कंट्रोल करायचा आव आणत असतात, वरकरणी दाखवत असतात, परंतु मनात अजून इंद्रियांचेच विषय चालू असतात, असे लोक मिथ्याचारी असतात, ढोंगी असतात, अशुद्ध असतात. त्या व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते, प्रभुपाद लिहितात. म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडी मात्रही किंमत नाही. म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडी मात्रही किंमत नाही. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? परंतु याच्या उलट जर एखाद्याने मनाद्वारे इंद्रियांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करून कशावरही आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ केला असेल. योग या शब्दाचा अर्थ असतो भगवंतांची जोडणे. भगवंतांशी कसे जोडले जाणार तुम्ही? भगवंतांसाठी काम करून. तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. ते काम म्हणजे काय असतं अगदी डिटेलमध्ये ते देखील पुढे सांगणार आहेत भगवंत. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कितीतरी पटीने उत्तम आहे. आता बरेच लोक या वाक्याचा चुकीचा अर्थ काढतात. प्रभुपादांनी आपला व्यवसाय करायला सांगितलंय. काय लिहिलंय प्रभुपाद इथे? स्वैर अविचारी. स्वैर अविचारी म्हणजे काय? स्वैर म्हणजे पाहिजे तसा, अविचारी म्हणजे विचार न करता पाहिजे तसं वागणारा इंद्रिय तृप्तीसाठी. आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा, इंडियामध्ये तर आजकाल हे बिझनेस झालाय ऍक्च्युली. आजकाल तो एक डोला मुलगा, एक साधू असल्याचा आव्हान, तो पैसे कमवतो भरपूर. जया किशोरी परवा कोणीतरी पकडलं तिला
असे बरेच बाबा बुवा साधू साधू इंडियामध्ये आहेत, आपल्या संप्रदायामध्ये पण आहेत, नाही असं नाही. इंद्रिय तृप्तीची अजून इच्छा गेलेली नसते, परंतु अध्यात्मवादी असल्याचा आव आणायचा, ढोंग करायचा. असं करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करीत जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करणे कितीतरी पटीने उत्तम आहे. याचा अर्थ तुमची इंडस्ट्री चालवत नव्हे, याचा अर्थ असतो वर्णाश्रमाप्रमाणे स्वतःचा व्यवसाय करून. ते ऑलरेडी बऱ्याचदा आपण वाचलेलं आहे, इथे पुन्हा एकदा उल्लेख करायची काही गरज नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राप्रमाणे आपल्या गुणाप्रमाणे जे काम असतं ते काम करत करत, आपला व्यवसाय करत करत भगवंतांची सेवा करणे, पूजा करणे हे उत्तम असतं. 18व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः सांगणार आहेत, तुमच्या गुणाप्रमाणे तुमच्या वर्णाप्रमाणे कर्म करीत करीत माझी उपासना करा, नक्की मी तुम्हाला मिळणार. 18व्या श्लोकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि हे चांगलं असतं ढोंग करण्यापेक्षा. याच्यावरून श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं एक वाक्य मला आठवलं, जे ऍक्च्युली प्रभुपादांनी सांगितलंय. प्रभुपादांनी ऍक्च्युली मला वाटतं एक अर्धा वेळेला तरी ते सांगितलंय. बऱ्याच प्रवचनांमध्ये प्रभुपाद सांगतात की माझे गुरु महाराज असे म्हणायचे. प्रभुपाद बऱ्याचदा असे सांगतात, माय गुरु महाराज, माय गुरु महाराज, माझे गुरु महाराज असे म्हणायचे. काय म्हणतात भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर? मंदिरामधले विग्रह दाखवून किंवा विग्रहांचे आजकाल व्हॉट्सअप फेसबुक वरती फोटो दाखवून, ज्याला आपण दर्शन, टुडेज दर्शन, डेली दर्शन म्हणतो की नाही, हे दाखवून स्वतःचा चरितार्थ चालवण्यापेक्षा रस्त्यावरती झाडू मारणारा, साफसफाई करणारा कितीतरी पटीने चांगला असतो. माफ करा मला, हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचं वाक्य आहे. जे आहे तसं प्रभुपादांनी सांगितलंय, जे आहे तसं मी तुम्हाला सांगतोय. कारण भगवंतांचा विग्रह दाखवून आपली उपजीविका चालवणे, पैसे कमवणे किंवा चरितार्थ चालवणे हे जर तुम्ही करत असाल तर तुमच्या इतका ढोंगी कोणीच नाही, हो नाही. पुजारी लोक पगार घेतात, मंदिर अध्यक्ष लोक पगार घेतात आजकाल. तू पण साधा सुद्धा पगार घेत नाहीत ऍक्च्युली. कालच मी कुठेतरी वाचत होतो, $100,000. हाऊ मच इज दॅट? 1 लाख. 100,000 इज 1 lakh, राईट? 100,000 means 5 zeros, right? 6 zeros. No, 5 zeros. 5 zeros. I'm so confused. 1 लाख. $1 लाख पगार आहे मंदिराध्यक्षाचा. वाव. मग याला सेवा कसं म्हणायचं? ठीक आहे, मंदिरामध्ये झाडलोट करणाऱ्या बिचाऱ्याला 4 पैशाची गरज असते फ्युचरसाठी, पत्नी आहे, मुलं बाळ आहेत. पुजारी जो भगवा वस्त्रामध्ये पुजारीचं काम करतो त्याला पगाराची काय गरज आहे? भगवंतांची पूजा थाळी फिरवायला जर तुम्हाला पगार हवा असेल तर तुम्ही ऍक्च्युली सेवा करतच नाहीये, कर्म करतच नाहीये, हो की नाही? असला ढोंग करून काय उपयोगाचं नाही. भगवा वस्त्र परिधान करणे. एक खूप छान जोक आठवला मला, ऍक्च्युली खरोखर घडलेली कथा आहे ही. एक असेच भगवा वस्त्र परिधान केलेले आमच्या बरोबर कारमध्ये होते. थोडे सांगत होते, माझ्या पत्नीला सांगत होते ते. ऍक्च्युली ते म्हणाले, हो का माताजी, आम्ही जरी सगळं सोडून दिलेलं असलं, भगवा वस्त्र परिधान केलेलं असला, तरी कधी कधी आम्हाला पण केक खावासा वाटतो, कधी कधी चांगलं डोसा खावासं वाटतं, बर्गर पिझ्झा खावासं वाटतं. आमची अजून इंद्रिय तृप्तीची इच्छा केलेली नाहीये. आम्हाला चांगला कुक पाहिजे आम्हाला. उघड उघड सांगतो देखील आपण आजकाल. काय चाललेलं आहे, अमेझिंग आहे की नाही? भगवंतांची सेवा करायला तुम्हाला त्याच्याबद्दल मोबदला हवा असेल, पैशामध्ये, इंद्रिय तृप्तीमध्ये, तर ऍक्च्युली त्याला सेवा म्हणत नाहीत किंवा कर्मयोग म्हणत नाहीत. कर्मयोग, कृष्ण भावना भवित कर्मचा खरा अर्थ असतो यज्ञार्थ करणे. पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत, पुढच्या श्लोकामध्ये. यज्ञार्थ, यज्ञ या शब्दाचा अर्थ असतो सॅक्रिफाईस, त्याग म्हणून. त्याच्याबद्दल तुम्हाला जर मोबदला हवा असेल, इंद्रिय तृप्ती हवी असेल, तर त्याला त्याग कसं म्हणता येईल? प्रेमामध्ये त्याग असतो.
त्याला कृष्ण प्रेम कसं म्हणता येईल, भगवत प्रेम कसं म्हणता येईल. हे वाक्य खूप महत्वाचं आहे प्रभुपादांचं. आता जे तात्पर्याच्या पहिल्या वाक्यामध्ये आपण वाचलं, स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करत राहणे कितीतरी पटीने चांगले आहे. शेती करा, झाडलोट करा, शेती करा, ते करत करत भगवंतांची सेवा करा, त्यालाच भगवंतांची सेवेमध्ये कन्वर्ट करा. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे हे होय. हे आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश असलं पाहिजे. भवबंधनातून म्हणजेच कर्मबंधनातून. कधी त्याला कर्मबंधन म्हटलं जातं, भवबंधन म्हटलं जातं, कधी जन्म मृत्यू म्हटलं जातं, कधी कर्म फळाचं चक्कर म्हटलं जातं. म्हणजे काय, कर्म करतो त्याचं फळ मिळतं, कर्म करतो त्याचं फळ मिळतं. जोपर्यंत कर्माचं फळ मिळणार आहे तोपर्यंत हे शरीर ठेवायलाच लागतं. जरी जीर्ण झालेलं असेल नवीन शरीर घ्यावं लागतं, कारण अजून खूप फळं शिल्लक आहेत आपली कर्माची. आणि या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये दुःख भोगावंच लागतं. याच्यातून सुटका करणे, मुक्ती मिळवणे आणि भगवत धामात जाणे हा जीवनाचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे स्वार्थी उद्देश. ऍक्च्युअली भक्ताचा हा देखील उद्देश नसतो. भक्ताचा एकच उद्देश असतो, भगवंतांची सेवा करणे. मग ते इथे राहो पुन्हा जन्म मिळो त्याला काही फरक पडत नाही, हो की नाही. मग जन्मनी जन्मनी ईश्वरे भवतात भक्ती अहेतुकी त्वयी. परंतु निदान स्वार्थ ठेवायचाच असेल तर तो हा स्वार्थ ठेवला पाहिजे. बऱ्याच लोकांना हे माहितीच नसतं की आपण जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेलो आहे, त्यामुळे ते सुटण्याचा प्रयत्न पण करत नाही. बऱ्याच दुःखानंतर ह्या स्टेजला येतो आपण, बहुनाम जन्मनाम आणते की हा मला इथून सुटका केली पाहिजे, हो की नाही. मुख्य स्वार्थ गती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूची प्राप्ती करण्यात आहे. प्रल्हाद महाराजांचं वाक्य आहे, मुख्य स्वार्थ गती गते विदु स्वार्थ गतीम हे विष्णू. प्रल्हाद महाराज म्हणतात विष्णूला प्राप्त करणे, भगवंतांना प्राप्त करणे, भगवंतांचं धाम प्राप्त करणे, भगवंतांचं प्रेम प्राप्त करणे हा जीवनाचा मुख्य स्वार्थ असला पाहिजे, मुख्य उद्देश असला पाहिजे. आणि त्या उद्देशाने आपण सगळी कामं केली पाहिजेत. त्यालाच कर्मयोग म्हणतात, जो या अध्यायाचा विषय आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू. देयर यू गो. पहिल्या वाक्यामध्ये कोणी एखादा कन्फ्युज झाला असेल की प्रभुपादांनी सांगितलंय स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाची ध्येय प्राप्ती करणे कितीतरी पटीने चांगले आहे, याचा अर्थ काही पण करणे नाही. आता सध्या जे पाप कर्म करत आहात ते बंद करून वर्णाश्रमामधलं कर्म करण्याच्या स्टेजला पहिल्यांदा आपण आलं पाहिजे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू. आणि जो वर्णाश्रमामध्ये राहत नाही, दुसऱ्याच्या वर्णाचं काम करायला जातो, पाप कर्म करायला जातो, तो भक्तीमध्ये कधीच प्रगती करू शकणार नाही. भले त्याने 4 माळा कंठी घातल्या असतील, इतके मोठे कंठीमाळाचे मणी असतील त्याचे, इतकं तिलक लावला असेल परफेक्टली आणि भगवा वस्त्र धारण केलं असेल, स्वामी म्हणून मिरवत असेल, गोस्वामी म्हणून मिरवत असेल, काही फरक पडत नाही. वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन काम केलं पाहिजे भगवंतांसाठी. प्रभुपादांनी हे स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं. संन्यास याचा अर्थ असा नाही की कामं सगळी बंद करायची. संन्यासाने तर 100%, 1000% फक्त भगवंतांसाठी काम केलं पाहिजे. वर वर वाटतं कधी कधी आपल्याला काम केल्यासारखं. आणि हे संन्यास लोकांना वर्णाश्रम नको आहे. आजकालच्या संन्यास लोकांना वर्णाश्रम नको म्हणतात, वर्णाश्रम शक्य नाही. आपण तो वर्णाश्रम पानावरती दिलेला आहे प्रभुपादांनी. भागवतमध्ये तर पूर्ण भागवतमचा सारांश असल्यासारखं प्रत्येक सेक्शन मध्ये वर्णाश्रम दिलेला आहे. बऱ्याच लोकांना हे समजत नाही की वर्णाश्रमाचा आणि शेतीचा काय संबंध आहे. शेतीशिवाय अन्नधान्य खायला मिळत नाही आपल्याला, त्यामुळे शेतीवर आधारित जीवन जगायला लागलो तरच खऱ्या अर्थाने आपण वर्णाश्रमामध्ये येतो.
नसेल तर वर्णाश्रम. बाकीचे सगळे व्यवसाय जे आहेत शेतीला सोडून किंवा शेती पूरक नसलेले जेवढे काही व्यवसाय आहेत ते सगळे बोगस पाप कर्म आहेत. साधे सुधे पाप कर्म नाहीत, भयानक उग्र कर्म आहेत. बंद केलं पाहिजे. कधी बंद केलं पाहिजे? काल बंद केलं पाहिजे. आज लेट झालाय, तुम्ही बंद करा. इतके मोठे ते पाप कर्म आहेत. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज, सगळं सगळं सगळं, ट्रॅव्हल इंडस्ट्री, ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री, हे सगळं मॅनमेड आहे. गरजच नाही आपल्याला. ऍक्च्युली सगळं मनुष्याने तयार केलेलं आहे. फॅशन इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री. आजकाल तर सगळ्या यंग लोकांना एकच काम करायचंय, रील्स बनवून पैसे कमवायचे. ही काय इंडस्ट्री आहे? युजलेस, हो की नाही? वर्णाश्रमामध्ये काम करणे म्हणजे शेती आणि शेतीवर आधारित, शेतीशी संलग्न काम करणे. हे बनवलेलं आहे भगवंतांनी. 4थ्या अध्यायात भगवंत सांगणार आहेत, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. माझी सिस्टीम आहे, मी निर्माण केलेले. कशाला? जेणेकरून तुम्ही भक्तीमध्ये प्रगती करू शकाल. त्याच्याशिवाय भक्तीमध्ये प्रगतीच करू शकत नाही. बाकीचे सगळे इंद्रिय संयमनाचा ढोंग करत असतात. संन्यासी गुरु लोक म्हणतात वर्णाश्रम शक्य नाही, वर्णाश्रम युजलेस आहे. प्रभुपादांनी काय सांगितलं ते जुनं होतं सगळं. आता सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही आहे ते इंडस्ट्रीतलं काम करत राहा. भगवंतांसाठी थोडीफार देणगी द्या, जप करा, अमावस्येला नारळ चढवा, पौर्णिमेला हार चढवा, जाता तुम्ही भगवत धामात. नो, नाही जाऊ शकत तुम्ही. जो व्यक्ती पाप कर्म करण्यामध्ये गुंतलेला आहे तो कधीच भगवत धामात जाऊ शकत नाही. भगवत धाम तर खूप दूरची गोष्ट. पुन्हा मनुष्य जन्म देखील त्याला मिळायचं कठीण आहे, कितीही जन्म तो जप करत असू दे. हे कोणी म्हटले माहितीये? चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय. प्रभुपादांनी पण नाही, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन, तबुतन पाय कृष्णपदे प्रेमधन. नाही मिळणार जर तुम्ही अपराध करत असाल तर. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतः म्हणतात, पाप कर्म बंद केल्याशिवाय कोणीही माझी भक्तीला सुरुवात पण करू शकत नाही. तेषां त्वंत्वगतम पापम जनानाम पुण्यकर्माणाम ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रता. तोच माझं भजन करू शकतो. बाकीचे सगळे कर्म योगाचा, इंद्रिय कंट्रोल केल्याचा ढोंग करतात. भगवंत इथे सांगायचं. या उलट जर एखादा प्रामाणिक व्यक्ती मनापासून कर्मयोग करायचा प्रयत्न करत असेल तो अधिक श्रेष्ठ आहे. याच्यासाठी वर्णाश्रम अत्यंत महत्वाचा आहे, प्रभुपाद इथे सांगतात. संपूर्ण, आणखीन एकदा मी हे वाक्य वाचतो, लक्षपूर्वक ऐका. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू. आता तुम्हाला असं वाटेल की प्रभुपादांनी तर सांगितलंय की फक्त जप करा आणि आनंदी राहा. तो जप शुद्ध होण्यासाठी वर्णाश्रमाची गरज असते. जप करायचं नाही असं नाही, तो जप शुद्ध नामाच्या स्टेजला, जोपर्यंत वर्णाश्रमामध्ये आपण येत नाही तोपर्यंत शुद्ध नाम येत नाही. जे काय असतं ते नामाभास आणि नाम अपराध असतो. म्हणून वर्णाश्रम गरजेचं आहे. आता इथे म्हटलेलं आहे प्रभुपादांनी असं म्हटलेलं आहे की संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्था अशा रीतीने करण्यात आलेली आहे की ज्या योगी आपण विष्णूची प्राप्ती करू शकू असा. याचा अर्थ एखादा असं पण म्हणेल की प्रभुपादांनी वर्णाश्रम कंपल्सरी आहे म्हटलेलं नाही. well, तुम्हाला प्रभुपादांनी वर्णाश्रम कंपल्सरी आहे हे जर वाचायचं असेल तर ते मी तुम्हाला 1000 ठिकाणी दाखवू शकतो. तमाल कृष्ण महाराज का कुणीतरी एकदा म्हणाले प्रभुपादांना, परंतु प्रभुपाद आपण तर वैष्णव आहे, आपल्याला वर्णाश्रमाची काय गरज आहे? तर प्रभुपाद म्हणाले, वैष्णव एवढं सोपं नाही आहे. जोपर्यंत वर्णाश्रम फुल एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत तुम्ही वैष्णव होऊच शकत नाही. प्रभुपादांचं वाक्य. श्रीमद भागवतमच्या 1ल्या स्कंदाच्या
3ऱ्या अध्यायाच्या 12व्या का 13व्या श्लोकामध्ये जिथे वर्णाश्रम विभाग असे हा सांगितलेला आहे, त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, समाजातली कोणतीही व्यवस्था, कोणतीही संस्था, कोणतीही ऑर्गनायझेशन, कोणतेही इन्स्टिट्यूशन हे वर्णाश्रमाशिवाय चालूच शकत नाही. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. चालूच शकत नाही, फंक्शनच होत नाही. अमेझिंग. मग आपण ही संस्था कशी चालवते विदाउट वर्णाश्रम? बऱ्याच लोकांना नकोच आहे वर्णाश्रम. वर्णाश्रम कोणाला नको असतं माहितीये? ज्याला आतून माहितीये मी ह्या वर्णाचा नाही आहे, परंतु मी ढोंग करतोय या वर्णाचा असल्याचा. उद्या लोकांना कळालं मी या वर्णाचा नाही आहे, तर मला त्या पदावरून खाली ओढतील हे लोक, कारण मी त्या वर्णाचा नाहीये. कारण समाजामध्ये ब्राह्मणांना खूप प्रसिद्धी मिळते, खूप मान सन्मान मिळतो. सगळ्यांना ब्राह्मण व्हायचंय, ढोंगी ब्राह्मण व्हायचंय. क्षत्रियाला खूप मान सन्मान मिळतो, सगळ्यांना ढोंगी क्षत्रिय व्हायचंय. अध्यक्ष क्षत्रिय असतो, म्हणून वर्णाश्रम नको आहे. परंतु वर्णाश्रमाशिवाय शक्यच नाही. प्रभुपाद इथे लिहितात वर्णाश्रमाची पद्धतीच अशा प्रकारे निर्माण केलेली आहे ज्यावेळी तुम्ही विष्णूंची प्राप्ती करू शकाल. एखादा ग्रहस्थ आश्रमीही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो, 100% करू शकतो. त्याचं परफेक्ट उदाहरण आहे अर्जुन. बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की गृहस्थ आश्रम एकदम खालचा आहे. गृहस्थ आश्रम म्हणजे जे पतन झालेलं आहे त्यांच्यासाठी गृहस्थ आश्रम. नाहीतर तुम्ही ब्रह्मचारी राहिलं पाहिजे. ब्रह्मचारीतनं संन्यास आश्रमामध्ये गेलं काय उपयोग आहे? मग त्यांचे सगळे लपडे बाहेर येतात. हा ब्रह्मचारी याच्याबरोबर पळून गेला, तो ब्रह्मचारी याच्यात इथे सापडला, हा संन्यासी याच्याबरोबर पळून गेला, काय उपयोग आहे? प्रभुपाद म्हणतात त्यापेक्षा शास्त्र संमत इंद्रिय तृप्ती करा गृहस्थ आश्रमामध्ये राहून, गृहस्थ आश्रमाचे नियम पाळून. कलियुगामध्ये गृहस्थ आश्रमीच श्रेष्ठ असतो. कलियुगामध्ये संन्यास तर अलाउडच नाहीये. त्यामुळे ब्रह्मचारीला एकतर ब्रह्मचारी म्हणून राहिलं पाहिजे किंवा गृहस्थ आश्रमामध्ये आलं पाहिजे. प्रभुपाद पूर्ण इतिहासामधल्या आचार्यांमध्ये प्रभुपाद हे पहिले आचार्य आहेत ज्यांनी आपल्या शिष्यांची लग्न लावून दिली. बऱ्याच प्रभुपादांच्या गुरुबंधूंनी आणि बाकीच्या आचार्यांनी प्रभुपादांना याच्याबद्दल नावं ठेवली, तुम्ही कसले आचार्य? आचार्यांनी तर ब्रह्मचारी आणि संन्यासाचा प्रचार केला पाहिजे, तुम्ही स्वतः लग्न लावून देताय. प्रभुपाद म्हणाले ही बोगस फिलॉसॉफी आहे, बोगस तत्वज्ञान आहे. इंद्रिय तृप्तीला बळी जाऊन व्यभिचार करण्यापेक्षा गृहस्थ आश्रमामध्ये राहून गृहस्थ आश्रमाचे नियम पाळून संन्यासी होणे सर्वश्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्ण देखील अर्जुनाला संन्यासी म्हणतात, जो एक गृहस्थ होता. आणि संन्यासाची व्याख्या सांगतात भगवान श्रीकृष्ण, जो माझ्यासाठी काम करतो तो संन्यासी. बस, तो कुठल्याही आश्रमात असो. प्रभुपाद पण आपल्या शिष्यांना म्हणायचे, माझे गृहस्थ संन्यासी नवरा बायको दोघे पण लंडनला गेलेत माझ्यासाठी, भगवंतांसाठी नवीन सेंटर उघडायला, साऊथ आफ्रिकेला गेलेत, जपानला गेलेत, माझे गृहस्थ संन्यासी. प्रभुपाद म्हणायचे, अगदी अभिमानाने म्हणायचे, माझे गृहस्थ संन्यासी. ढोंग करण्यापेक्षा मनाने स्वच्छ शुद्ध होऊन भगवंतांची सेवा केलेलं कधीही चांगलं असतं. आणि हे वर्णाश्रम आहे, याला का नाही मानायचं? आणि ज्या लोकांना हा वर्णाश्रम नको असतो त्यांना मात्र स्वतःला संन्यासी म्हणवून घ्यायचं असतं, स्वतःला ब्रह्मचारी म्हणवून घ्यायचं असतं. आणि तो पण वर्णाश्रमाचाच भाग आहे ना, तो कुठे वर्णाश्रमाच्या बाहेर आहे? तुम्हाला अर्धवट वर्णाश्रम पाहिजे तुमच्या प्रसिद्धीसाठी, तुमचं स्टॅटस टिकवून ठेवण्यासाठी, परंतु पूर्ण वर्णाश्रम नको, असं थोडीच असतं. वर्ण नको आहे कुणाला, आश्रम पाहिजे. आश्रमातला पण एक आश्रम पाहिजे. त्याला म्हणतात अर्ध कुकुटी न्याय. अर्धी कोंबडी पाहिजे, मागची बाजू कोंबडीची फक्त, जी अंडी देते. समोरच्या बाजूने भरवायला लागतं, खर्चाचा भाग आहे तो, ते नको आम्हाला, असं म्हणून नाही चालत. अख्खा वर्णाश्रम घ्यावा लागतो, आहे तसा, ऍज इट इज, जशी आहे तशी, यथारूप, हो की नाही? शब्दांना खूप महत्व आहे.
आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. दोन्ही करू शकतो जर वर्णाश्रमामध्ये स्थित असेल तर. हे बाकीचा व्यवसाय नव्हे, असले व्यवसाय कोळशाची फॅक्टरी काढणे आणि लोखंडाची फॅक्टरी काढणे, प्लॅस्टिकची फॅक्टरी काढणे, मोबाईलचं दुकान उघडणे, ऍडव्हर्टाइजमेंट करणे, मार्केटिंग करणे, हे सगळं कृत्रिम काम आहेत. ही सगळी मानव निर्मित कृत्रिम काम आहेत ज्याची मानवाला काही गरज नाहीये. इंद्रिय तृप्तीसाठी निर्माण केलेले आहेत. भगवंतांनी 4च निर्माण केलेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, जे पोट भरण्यासाठी बस आहे. बाकीचा वेळ फक्त आपल्याला भगवत सेवा आणि भगवत भक्ती, भगवंतांचं स्मरण, श्रवण, कीर्तन करायचंय बस. अशा प्रकारे तुम्ही वर्णाश्रमामध्ये जो तुमचा व्यवसाय आहे तो व्यवसाय करत करत भगवंतांची सेवा करू शकता आणि अध्यात्मामध्ये प्रगती करू शकता. आणि खऱ्या अर्थाने हाच मार्ग असतो. करोडो मधला एखादा असतो ज्याला वर्णाश्रमाचं पण पालन करायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी इतका शुद्ध असतो की तो कशामध्ये त्याची आसक्तीच नसते. पूर्णपणे तो विरक्त वैरागी असतो. त्याच्यासाठी वर्णाश्रम नाही म्हटलं तरी चालतंय. बाकी 99.99% लोकांना 99,09,999 लोकांसाठी वर्णाश्रम गरजेचा आहे. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसवण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. आणखीन एकदा वाचतो. वाक्य मोठी आहेत परंतु खूप महत्वाची आहेत. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो, कुठल्या पद्धतीचे? आपल्या वर्णाप्रमाणे, गुणाप्रमाणे काम करत करत भगवंतांची सेवा करतो, तो निष्पाप लोकांना फसवण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. आणि विशेष करून कलियुगामध्ये तर हे पाखंडीच आहेत सगळीकडे. सगळीकडे धार्मिक किंवा धर्मोपदेशक, धर्मनेता म्हणून मिरवणारे जेवढे असतात त्यातले 99% लोक पाखंडी असतात कलियुगामध्ये. भागवतम मध्ये दिलेलं आहे, मला दोष देऊ नका. त्याच्यापेक्षा मग एखादा गृहस्थ आश्रमामध्ये राहून पत्नी मुलांसहित भगवंतांची सेवा करण्यामध्ये आपला व्यवसाय, आपला अर्थ, व्यय खर्च करत असेल, आपला वेळ, आपलं कर्म दान करत असेल तर तो कधीही श्रेष्ठ म्हटला पाहिजे. ढोंग तरी करत नाही निदान इंद्रियांना कंट्रोल करण्याचा. मी ब्रह्मचारी आहे, थोड्या वेळाने न्यूज मध्ये तर फेसबुक, व्हॉट्सअप मध्ये असल्यामध्ये हा ब्रह्मचारी या माताजींबरोबर पळून गेला. याला काय अर्थ आहे? नाही. प्रभुपादांनी ऍक्च्युली एका संन्यासाला देखील असा पळून गेल्यानंतर परत बोलवून त्याचं लग्न लावून द्यायचा प्रयत्न केलेला प्रभुपादांनी. मला माहितीये खरोखर. प्रभुपाद म्हटले काय नाही, भक्तीचा सगळ्यांना अधिकार आहे. तुम्ही कितीही घाणेरडं, कितीही बदमाश काम केलेलं असेल तरी तुम्हाला भक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार कोणाच्याकडूनही देखील आपण काढून घ्यायचा नसतो. भगवंत 9व्या अध्यायात 30व्या श्लोकात म्हणतात, अपिचेतसु दुराचार भजते माम अनन्य भाग. परंतु वाईट वागून भक्तीचा ढोंग करण्यापेक्षा प्रॉपरली लग्न करा, काही हरकत नाही. लग्न करा, गृहस्थ आश्रमामध्ये राहून भक्तीचं आचरण करा, ते चांगलं आहे. कर्म करणे कधीही चांगलं असतं. आणि मॅक्झिमम असे ढोंग करणारे बघा, याचे जीवन कशावरती चालतं? डोनेशनवर चालतं. प्रभुपाद म्हणतात आपली मंदिरं अशी चालवली पाहिजेत, आपण डोनेशन मागायची आपल्याला गरजच लागली नसली पाहिजे. प्रभुपादांचं वाक्य. मग काय केलं पाहिजे? मग मंदिरात राहणारे 100-200 ब्रह्मचारी वगैरे खाणार पिणार काय? शेती करा, अन्नधान्य स्वतः पिकवा. आणि इथून पुढे ते करायलाच लागणार आहे, कारण तुम्हाला मिळणारच नाही अन्न. हे या अध्यायामध्ये खूप येणार आहे बरं का, कारण कर्म करायचं आपल्याला. अक्षरशः मला वाटते 14व्या श्लोकामध्ये भगवंत स्वतःहूनच सांगणार आहेत
14वेच ना, 3:14. अन्नात भवन्ति भूतानी, सगळ्याला खायला अन्न लागतं, त्याच्यासाठी कर्म करायला पाहिजे, 14व्या श्लोकात सांगणार आहे. ढोंग करू नका, इंद्रियांना कंट्रोल केल्याचा ढोंग कशाला करायचा, त्यापेक्षा प्रामाणिकपणे काम करा, वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन काम करा. त्यामुळे सगळं सोडून देऊन काय उपयोगाचं नाहीये अर्जुन. वर्णाश्रमाप्रमाणे तू क्षत्रिय आहेस, तुझ्या राज्यातल्या बाकीच्या वर्णांच्या लोकांच्या प्रोटेक्शनची जबाबदारी तुझी आहे, संरक्षणाची जबाबदारी तुझी आहे. त्यामुळे तुला हे युद्ध केलंच पाहिजे. समोर तुझे आजोबा असोत किंवा तुझा स्वतःचा मुलगा असो किंवा स्वतःचे बाप असो, तुला युद्ध लढलंच पाहिजे. बाकीचे जे वर्ण असतात ना, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र, यांच्या संरक्षणाची जबाबदारी क्षत्रियावर असते. कारण त्यांना संरक्षण दिलं नाही तर ते भक्ती मार्गावर प्रगती करू शकणार नाही. ब्राह्मणावरती जबाबदारी असते या बाकीच्या तिघांना भक्तीचं ज्ञान देणे, नाहीतर ते भक्तीमध्ये प्रगती करू शकणार नाही. वैश्याची जबाबदारी असते बाकीच्या तिघांना अन्नधान्य देणे, नाहीतर ते भक्ती करू शकणार नाही. आणि शूद्राची जबाबदारी असते या तिघांना मदत करणे, नाहीतर ते भक्ती करू शकणार नाही. सगळ्यांचा उद्देश असतो भगवंतांसाठी काम करणे, भक्ती करणे. याला वर्णाश्रम म्हणतात. म्हणून वर्णाश्रमामध्ये स्थित झालं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. या अध्यायाचा विषय आहे कर्मयोग. कर्म केलं पाहिजे. अशा कर्माला सकाम कर्म म्हणतात, वर्णाश्रमामध्ये केले गेलेल्या कर्माला. बाकीच्या सगळ्या कर्मांना पाप कर्म किंवा विकर्म म्हणतात. आणि वर्णाश्रमामध्ये जे कर्म केलं जातं तेच भगवंतांना सेवा म्हणून करणे, बाकीच्या वर्णाची सेवा म्हणून, त्यांना भक्तीत प्रगती करण्यासाठी मदत म्हणून करणे, त्यालाच कृष्ण भावना भवित कर्म म्हणतात. ते करा, भगवंत सांगतात. अर्जुनाचा प्रश्न काय आहे, सगळ्याचा त्याग करून बसायचं का कर्म करायचं? भगवंत स्पष्टपणे सांगतात, जो कर्म करतो तो श्रेष्ठ आहे. जो कर्म करत नाही परंतु इंद्रियांना कंट्रोल करायचा ढोंग करतो तो लुच्चा आहे. सॉरी, त्याच्यातच शब्द वापरलाय, फसवणूक करणार आहे, ढोंगी आहे, हो की नाही. केवळ उदर निर्वाह करिता ध्यान करणाऱ्या भोंदू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. प्रभुपाद पण सांगतात, कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. नुसता श्रेष्ठ नाही, कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. आणि भगवंत देखील त्याच्याकडेच आकर्षित होतात. भगवंत स्वतः सांगतायत अर्जुनाला इथे, मी त्याच्याकडेच आकर्षित होतो. भगवंत 56 भोग बनवणाऱ्याकडे आकर्षित होत नाहीत. भगवंत ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे त्याच्याकडे आकर्षित होतात, नाहीतर ते विदुरजींच्याकडे गेले नसते. अशी बरीच उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये. ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विनाकारण भक्तीचा ढोंग करण्यापेक्षा कर्म करण्यास कधीही श्रेष्ठ आहे. बऱ्याच जणांना अजूनही पटत नाही की भगवंतांसाठी काम करणे हे भक्तीचं मेन उद्देश आहे. सगळ्यांना अजूनही हेच वाटतं की स्वतः मला जप केलं पाहिजे, 2 तास लागतात, बाकीचं उरलेलं काय काम करायचं ते करा. प्रभुपादांनी सांगितलंय, कुठेच सांगितलेलं नाही आहे. प्रभुपादांनी कुठेच सांगितलेलं नाही. काही काही ठिकाणी त्यांची वाक्य तशी वाटतात, ते तेवढंच आपण लक्षात घेऊन आपलं पापकर्म चालू ठेवतो आपण. बट नो, ती वाक्य पण वाटतात, परंतु हजारो ठिकाणी प्रभुपादांनी स्पष्टपणे अगदी एक्सप्लिसिटली काय म्हणतात, अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वर्णाश्रमातलंच काम केलं पाहिजे. ती वाक्य आपण का टाळतो? नाही टाळलं पाहिजे. कॉमन सेन्स आहे. जो व्यक्ती भगवंतांचं स्मरण, श्रवण, कीर्तन 24 तास एक क्षणही न थांबता करतो तो शुद्ध भक्त. 2 तास जप करून बाकीचे 22 तास तुम्ही करता काय?
तुम्ही तुमचं स्वतःलाच विचारलं पाहिजे हे प्रश्न. करतो काय मी उरलेले 22 तास? कोणासाठी काम करतो? कोणाचं स्मरण करतो? कोणाचं चिंतन करतो? कोणाचं कीर्तन करतो? हो की नाही? 24 तास भगवंतांचं श्रवण, कीर्तन, स्मरण, जप करायचं असेल तर त्या व्यक्तीसाठी काम करावं लागतं. इट्स व्हेरी इझी फॉर्म्युला आहे. तुम्ही त्याला विसरूच शकणार नाही त्या व्यक्तीसाठी काम करत असाल. ह्यालाच कर्मयोग म्हणतात. हरे कृष्ण. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात, म्हणून तू कर्म कर. उद्या वाचूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. मी तर शेतकरी नाही, पण वर्णाश्रमामध्ये शेती विषयक, शेतीला लागून असलेले व्यवसाय करण्यास प्रभुपादांनी सांगितलं. पण शेतीमध्ये पण प्रभूजी वीज वापरली जाते ना, पाणी हापसाला वगैरे, या वीज तर लागतेच ना, म्हणजे ते आवश्यक आहे, बरोबर ना? ती वीज पण ग्रीन ऊर्जा का म्हणून वापरायची का तिथं नॉर्मली सगळे ते ट्रान्सफॉर्मर मधले तिथेच वापरतात ना? काही गरज नसते. आजकालचे शेतकरी वापरतात, परंतु ती काही गरज नसते. तुम्ही कोकणात गेला तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आढळेल की कोणीही विजेवरती शेती करत नाही. शेतीमधून ज्याला पैसा कमवायचा असतो तो विजेवरती शेती करतो. पूर्वीच्या काळामध्ये पावसाळ्यामध्ये शेती केली जायची, त्यानंतर हिवाळ्यामध्ये थोडी, ज्याला रब्बी पिकं म्हणतो आपण, ती पिकं घेतली जायची, आणि उन्हाळा पूर्ण सण, उत्सव, लग्न, यात्रा याच्यामध्ये घालवायचे. परंतु आजकालचे शेतकरी, शेती पण बिघडलेली आहे, अन्नच मिळत नाही आपल्याला, त्यामुळे करावं लागतं. आणि आजकालचा शेतकरी पैशासाठी शेती करतो, त्यामुळे तो वर्षभर शेती करत असतो. त्यात इतके पापी झालेलो आहे आपण की भूमाता देखील आता देत नाही आपल्याला जेवढं द्यायला पाहिजे तेवढं. भागवतमच्या चौथ्या स्कंदामध्ये खूप छान सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा आपण पापी होतो तेव्हा भूमाता सगळं आपल्या पोटात साठवून ठेवते, तुम्हाला देतच नाही. ज्या शेतात पूर्वी 10 पोती धान्य उगवायचं, तिथे आता 2 पोतीच उगवतात. पाऊस व्यवस्थित पडत नाही, त्याचं पण मेन कारण असतं आपण पापी झालेलो आहोत. तेच आपण आता 14व्या श्लोकामध्ये, याच अध्यायाच्या 14व्या श्लोकात वाचणार आहोत. त्यामुळे दुर्दैवाने आपल्याला ही विजेवर आधारित शेती करावी लागते. त्यापासूनही आपण दूर जायचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की एखादा व्यक्ती शेती करण्यासाठी वीज वापरतो म्हणून तो पण नालायकच आहे. त्याच्या करोडोपटीने इंडस्ट्री चालवणारा नालायक आहे, हे लक्षात ठेवा. आमचे एक भक्त होते, ते दुसऱ्यांना फसवायचं काम करायचे, सरळ सरळ फसवायचं, पेशाच फसवायचं, गंडा घालायचं. त्यांना मी खूप वेळा सांगितलंय, सोडून द्या, दुसरं काहीतरी चांगलं काम करा. म्हणले काय काम करायचं? म्हणले माझे एक ओळखीचे मेकॅनिक आहेत, तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर कसं दुरुस्त करणे वगैरे शिकवतील, 10-15 हजार रुपये मिळवू शकता तुम्ही. प्रभूजी ते पण उग्र कर्मच आहे ना. ते उग्र कर्म आहे, बरोबर आहे, परंतु तुला आता शेती नाहीच आहे, तुला शेती करता पण येत नाही. ऍटलिस्ट तू ते आता सरळ सरळ दुसऱ्याला जे फसवतो ते बंद करून ऍटलिस्ट हे तरी काम करायला सुरुवात कर. या शेतीमध्ये वीज वापरावी लागते, बरोबर आहे, परंतु ऍटलिस्ट त्या स्टेजला तरी या. निदान वीज वापरून तुम्ही अन्न तरी पिकवता.
नट बोल्ट ट्यूब टायर थोडीच खाणार आहे आपण. त्या सगळ्या इंडस्ट्री आजच्या आज बंद केल्या पाहिजेत. प्रभुपाद म्हणतात, प्रभुपादांचं वाक्य आहे, नट बोल्ट ट्यूब टायर खाणार आहे का आपण? खाण्यासाठी बनवतो का? पूर्वीच्या काळामध्ये बैलाच्या सहाय्याने पाणी ओढलं जायचं, त्याला मोट म्हणत होते. पुन्हा करू शकता तुम्ही, म्हणजे बैल कापायला तरी जाणार नाहीत. हे भक्तांचं काम आहे हे सगळं काम करणे. आज बैल कापायला का जातात? कारण बैलांना काही कामच राहिलेलं नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये ट्रॅक्टर आलेला आहे, वीज आलेली आहे, मेकॅनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर म्हणतात त्याला. शेतीचं यांत्रिकीकरण झालेलं आहे. त्यामुळे बैलाला काम काय राहिलेलं नाही. त्यामुळे बैल सगळे जन्मले की कापायला जातात. आणि 100% याचं पाप लागणार आहे भक्तांना. कारण जे अभक्त आहेत त्यांना काही देणं घेणंच नाहीये. भक्तांची जबाबदारी आहे या बैलांना वाचवणे. पहिले शेती तरी करायला या, मग बघूया बैलांना कसं वापरायचं. नेक्स्ट स्टेप आहे बैलांना कसं वापरायचं, बैलांना ट्रेनिंग द्यायचं, बैलांना वापरायचं. हे आपण केलं पाहिजे. कोण करणार आहे नाहीतरी. त्यामुळे एखाद्या गोष्टीमध्ये अजूनही पाप केलं जातं असं बोट दाखवून त्याच्यापासून आपण दूर राहून त्याच्यापेक्षा 1000 पटीचं मोठं पाप करायचं नाही आपल्याला. हे जस्टिफाय करू शकत नाही आपण. दिस इज नॉट प्रॉपर जस्टिफिकेशन. आश्चर्याची गोष्ट आहे ऍक्च्युली की आपण अशी मोठे मोठे मंदिरं आणि सेंटर चालवतो ज्याचा दिवसाचा खर्च 3, 4, 5 लाख रुपये आहे. दिवसाचा खर्च. शेकडो ब्रह्मचारी, पुस्तकं, पॅराफॅर्नेलिया, हे ते मॅनेजमेंट, सगळं 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 दिवसाचा 3-4 लाख. म्हणजे तुम्ही विचार करा, महिन्याचा 1 करोड खर्च आहे नुसता. मग याच सगळ्या भक्तांनी आपलं डोकं एकत्र लावून शेती करायचं ठरवलं तर नाही करू शकणार. वीज बंद करून तिथे बैल वापरायचं ठरवलं, नाही वापरू शकणार. परंतु आपल्याला करायचंच नाही. आपल्याला फक्त ढोंग करायचंय. या आजच्या श्लोकात जसं वाचलो आपण त्याप्रमाणे आपल्याला खरं काम करायचंच नाही. आपल्याला फक्त ढोंग करायचंय. आणि तेच मंदिर चालवायला मग गोसेवेच्या नावाखाली दान मागायचंय, गाई नसल्या तरी. किती ढोंग चाललाय बघा. इट्स व्हेरी बॅड. या अध्यायातला जो 14वा जो श्लोक आहे तो प्रभुपादांनी इतक्या वेळेला रिपीट केलेला आहे, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. कारण तोच श्लोक एकदम प्रॅक्टिकल आहे. खायला अन्न लागतं, अन्नाला पाऊस लागतो, पावसासाठी यज्ञ करावा लागतो, यज्ञासाठी काम करावं लागतं. त्यामुळे हे असं झालं. मग प्रभुपादांनी पण विमान वापरलेलं ना, मायक्रोफोन वापरलेलं ना. चोर जेव्हा एखादा कार घेऊन चोरी करून जात असतो 100च्या स्पीडने, पोलिसाला देखील कार वापरावी लागते जी 120च्या स्पीडने जाईल, जेणेकरून चोराला पकडता येईल. त्यामुळे काही बिघडत नाही तुम्ही शेतीमध्ये वीज वापरला तर. पहिल्यांदा शेती करायला तरी या, काही प्रॉब्लेम नाही यायची. तुम्ही शेतीत वीज वापरला तरी. शेती न करणाऱ्यापेक्षा तो श्रेष्ठ असतो. ऑफकोर्स जो बैल वापरतो विजेच्या ऐवजी तो त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असतो, परंतु शेती न करणाऱ्यापेक्षा वीज वापरणारा शेतकरी श्रेष्ठ असतो, नो डाऊट. ऍटलिस्ट 1 स्टेप तिकडे तरी आलं पाहिजे आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हा, नामाप्रात आता आपण जो सध्याचा जप करतो तो नामाप्रात स्तराचा जप आहे, पण शुद्ध नाम म्हणजे काय, शुद्ध नाम जप म्हणजे काय, आणि आताच्या सध्या कलियुगामध्ये आपण शुद्ध नामाचा जप करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो. मग नाहीतर आपण प्रॅक्टिस कशाची करतोय? कोणीही करू शकतो. आणि फक्त किती 10 नाम अपराध आहेत.
ते आपल्याला करायचे नाही आहेत. हो की नाही? बऱ्याच वेळेला आपण या 10 अपराधावरती चर्चा केली आहे आणि रोज सकाळी आपण ते वाचतो. 10 नामअपराध कोणते आहेत ते करणं बंद करायचं, म्हणजे शुद्ध नाम म्हटलं जातं. आणि शुद्ध नाम हे 16 माळा करायचं नसतं. शुद्ध नाम हे कंटिन्युअसली प्रत्येक क्षण आपोआप होतं मग ते. आणि त्या नामातली रुचीच एवढी वाढते, आपली टेस्ट एवढा वाढतो आपला, की तुम्हाला कोणी सांगावं पण लागत नाही की 17 माळा करा, 20 माळा करा. तुम्ही कंटिन्युअसली करता. हे 10 नामअपराध बंद केले पाहिजे. आणि तो प्रत्येक नामअपराध आपण वाचायचा आणि त्याच्याबद्दल चिंतन करायचं. मी हे करतो का? मी कसं बंद करू शकतो? बस एवढे सिंपल आहे ते. हा, त्याच्यामध्ये तपस्या करावी लागणार थोडीफार. तपस्या म्हणजेच आपली इंद्रिय तृप्ती बंद करावी लागते, ह्यालाच तपस्या म्हणतात. कारण सध्या आपण अपराध करतो आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी. जसं की एक नाम अपराध आहे गुरुच्या आज्ञेचं पालन न करणे. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे श्रील प्रभुपाद. त्यांचे आदेश आज्ञा कुठे आहेत? भगवद्गीतेत आहेत, भागवतम मध्ये आहेत. त्यांनी सांगितलंय असं करा, असं करा, असं करा, असं करा. आपण करत नाही. खूप मोठा नाम अपराध आहे. खूप मोठा नाम अपराध आहे. मग ते केलं पाहिजे. नाम अपराध बंद करायचं म्हणजे काय? ते केलं पाहिजे. 7वा नाम अपराध आहे नाम अपराध करत करत पाप कर्म करणे. जे काही पाप कर्म आपण करतोय ते बंद केलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात, वर्णाश्रमामध्ये स्थित झाला की तुम्हाला पाप कर्म करायची गरज नाही. मग वर्णाश्रमामध्ये मी कसं स्थित होऊ शकतो हे आपण शिकलं पाहिजे. आपल्या गुरु असतात, मार्गदर्शक असतात, त्यांचा मार्गदर्शन घेतलं पाहिजे याच्याबद्दल. 10वा नाम अपराध आहे नामाच्या महिमेबद्दल इतके ऐकून देखील विषय आसक्ती ठेवणे. जे काही विषय आसक्ती आहे या भौतिक जगातली ती बंद करायची. ते बंद करताना त्रास होणार. पाप कर्म बंद करताना त्रास होणार. इंद्रिय तृप्तीची आसक्ती बंद करताना त्रास होणार. आणि तो त्रास सहन करणे यालाच भक्ती म्हणतात. नसेल तर आईच्या प्रेमाला प्रेम कसं म्हटलं जातं? कारण ती त्रास सहन करते आपल्या मुलासाठी, त्यालाच प्रेम म्हणतात. आणि या जन्मातच आपल्याला हे करायचं आहे. जसजसं कलियुग वाढत जाईल तसतसं हे अवघड होणार आहे. कलियुगामुळे नाही, आपणच इतके बदमाश होणार आहे की आपण लवकर ते अपराध सोडून देणार नाही. आताच आपण सोडत नाही. कलियुगामध्ये जेवढं पुढे 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 जन्म घेऊ आपण, तेवढं आपल्यासाठी हे नाम अपराध बंद करणे कठीण होत जाणार आहे. आणि मग त्याचं दुःख खूप सहन करावं लागणार आहे आपल्याला. ऍक्च्युली असे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. कलियुगामध्ये हे शक्य आहे का? या जन्मात हे शक्य आहे का? या सगळ्याचे उत्तर एकच आहे, या जन्मात केला तरच शक्य आहे, नसेल तर तुम्ही कायमचा अडकणार आहे. ऑलरेडी तुम्ही अनादी अनंत जन्म काढलेले. ही अख्खी पृथ्वी, अख्खं हे भौतिक जग जर जेव्हा नष्ट करतात भगवंत, तेव्हा देखील तुमची सुटका होत नाही. तुम्हाला विदाऊट शरीर ठेवलं जातं अनंत काळ. आणि जेव्हा पृथ्वी ही सृष्टी पुन्हा निर्माण केली जाते तेव्हा पुन्हा तुम्हाला शरीर दिलं जातं, परंतु तुमची इथेच आहे, इथेच राहायचंय तुम्हाला. त्यामुळे मनुष्याचा जन्म खूप सिरियसली घेतला पाहिजे. त्यातल्या त्यात जो भक्तीत आलेला असतो तो महाभाग्यवान असतो. त्याने तर ही संधी अजिबात सोडायची नसते. या जन्मात म्हणजे या जन्मात मला काय करायला लागेल ते सांगा, परंतु मी या जन्मातच शुद्ध नामाच्या स्टेजला येणार म्हणजे येणार. ही आपली जिद्द असली पाहिजे. नसेल तर खूप बिकट परिस्थिती आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि ते शक्य आहे, ऍब्सोल्युटली प्रत्येकाला शक्य आहे. पुढे एक श्लोक आहे, महात्मानां स्तुपां पार्थ दैवीं प्रकृती आश्रिता. त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, हा असतो महात्मा आणि आपल्यापैकी प्रत्येकाला महात्मा बनायचा आहे, याच जन्मात बनायचंय. कलियुगात नाही, याच जन्मात. अजून कलियुग 4,27,000 वर्ष. पुन्हा जन्मच घ्यायचं नाही आपल्याला, याच जन्मात मानायचंय महात्मा. याच जन्मात शुद्ध नामाच्या स्टेजला जायचंय. ही आपली जिद्द असली पाहिजे.
मनुष्याचा जीवनाचा अर्थच तो आहे. मनुष्यच असे जिद्द करू शकतो, दुसरा कुठला प्राणी करू शकत नाही. कुत्रा म्हणू शकत नाही मी ह्या जन्मातच नाव घेणार आहे. मनुष्य एकटाच ठरवू शकतो, करायचं म्हणजे करायचं, आणि ते केलं पाहिजे. आणि 100% भगवंत तुम्हाला मदत करतात. नाही, मागचे 3-4 दिवस मी हे ऐकतोय, मला श्लोक लक्षात राहिला नाही, परंतु आमचे एक व्यक्ती आहेत ओळखीचे, ते सांगतात की तुम्ही अंधारात एक पाऊल टाकला तर भगवंत अंधारात उभे आहेत, ते तुमचा हात धरून ओढून घेतात. परंतु पहिला पाय तुम्ही टाकला पाहिजे अंधारामध्ये, धाडस करून, जिद्दीने. याच जन्मात मी शुद्ध भक्त होणार, ठरवलं पाहिजे आपण. आणि भगवंत 100% तुम्हाला मदत करणार तर तुम्ही असं ठरवलं तर. भगवंत त्यालाच मदत करत नाही जो स्वतःला मदत करत नाही. प्रभुपादांचं वाक्य पुढे एका श्लोकात येणार आहे, गॉड हेल्प्स देम हू हेल्प्स देमसेल्व्स. त्यामुळे प्रयत्न करा, नक्की 100% तुम्ही या जन्मात शुद्ध नामाच्या स्टेजला येणार, म्हणजे येणार, गॅरंटीड येणार. भगवंतांची गॅरंटी आहे, श्रील प्रभुपादांची गॅरंटी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. विग्रह घरात आणू नये, म्हणजे मंदिराच्या जवळ असेल, मंदिर जवळ असेल तरी पण विग्रह आणू नये. आता आम्ही विग्रह आणलोय तर मग त्याला काय करू शकतो? त्याच्यावरती बऱ्याचदा चर्चा झालेली आहे. माहित नव्हतं आम्हाला, ते आधी माहित नव्हतं. आम्ही आणून सुद्धा 4-5 वर्ष झाले. 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक म्हणजे मंदिराला ते विग्रह देऊन टाका, किंवा ज्याने कुणी विग्रह सेवेचा कोर्स केला आहे, ब्राह्मण दीक्षा झालेली आहे, अशा व्यक्तीला ते विग्रह सेवेसाठी द्या. प्रभुपादांचा हा नियम आहे, विग्रह घरात असतील तर तुमची ब्राह्मण दीक्षा झालेली असली पाहिजे आणि विग्रह सेवेचा कोर्स झालेला असला पाहिजे, आणि त्या कोर्स प्रमाणेच तुम्ही विग्रह सेवा केली पाहिजे. असं जर जमत नसेल तर ज्यांचं झालेलं आहे त्यांना ते द्या, ते करू शकतात. नसेल तर दुसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे तुम्ही सिरियसली तो कोर्स करा, ब्राह्मण दीक्षा घ्या आणि विग्रहांची सेवा प्रभुपादांच्या स्टँडर्डने करायला सुरुवात करा. दोन्ही ऑप्शन आहेत तुमच्याकडे. ऍक्च्युली हे खूप, आता आपण हे खूप 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 आपण हे बिघडवून ठेवलंय, त्यामुळे मी सोल्युशन देऊन काय उपयोगाचं नाही. ते प्रभुपादांचा मेन नियम हा आहे की मंदिरात जर तुम्हाला रोज जाता येत असेल, म्हणजे तुम्ही मंदिराच्या 5-10 किलोमीटरच्या सर्कलमध्ये राहत असाल, तर तुम्ही घरी विग्रह ठेवलेच नसले पाहिजेत, जरी तुमची ब्राह्मण दीक्षा झालेली असली तरी. मंदिरातले विग्रहच तुमचे विग्रह असतात. रोज सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही मंदिरात गेलं पाहिजे. मंदिराचे विग्रह हेच तुमचे वैयक्तिक विग्रह पण असतात. परंतु हाच नियम तोडलाय आपण, मंदिराच्या आजूबाजूच्या प्रत्येकाच्या घरात विग्रह. मग आता देणार तरी कोणाला, हो की नाही? देतो म्हटलं तरी घेणार तरी कोण? ज्याला हे कळालंय प्रभुपादांचं तो घेणार पण नाही. मग आता तुमच्याकडे एक उपाय आहे, तो म्हणजे स्वतः सिरियसली होऊन प्रभुपादांच्या स्टँडर्डनी विग्रहांची सेवा करणे. ते चांगलं आहे, तुमच्या प्रगतीसाठी पण ते चांगलं आहे, ते करा, हो की नाही? परंतु विग्रह घरी असताना त्यांची सेवा प्रभुपादांच्या स्टँडर्डनी न करणे एक खूप मोठं पाप करताय तुम्ही. खूप खूप महा 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 भयानक पाप करताय. इट्स नॉट गुड. सकाळी न उठणे, विग्रह घरात असून मंगला आरती न करणे, विग्रहांना रोज कपडे न बदलणे, विग्रहांचा शृंगार रोज न करणे, साफसफाई न ठेवणे, रोज 4 ते 6 वेळेला भोग न दाखवणे, हे जो करतो ना, विग्रह घरात ठेवून स्वतः प्रवासाला जाणे 2-2, 4-4 दिवस, हे खूप 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 मोठं पाप आहे. मग अजून पण तुम्ही त्याच मेंटॅलिटीमध्ये आहे, भगवंत माझ्यासाठी आहेत, मी भगवंतांसाठी नाही.
की नाही? त्यापेक्षा एकतर सिरियस व्हा, नाहीतर ते विग्रह दुसऱ्यांना द्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तुमच्या कोतवाडी इस्कॉन निमंत्रण सर्वांना द्या तुमच्याकडे. हे वर्धापन मंदिरचं आहे, श्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोतवाडी. भगवद्गीतेच्या क्लासमध्ये प्रभूजी भागात इकडे कुठे असतील तर या भगवद्गीतेच्या क्लासमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे असतात, त्यामुळे ते काही शक्य नाही. भागवतमच्या क्लासमध्ये सांगूया. ओके ओके चालेल. हरे अरे वा. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्णा. प्रभूजी आता ते विग्रह सेवा वगैरे सांगितलं. आता सगळे ग्रहस्थ लोक येऊन आम्ही विग्रह सेवा वगैरे प्रत्येक जण करीत असतो. आपण पूर्णतः नियम पालनच करीत नाही, आम्ही खरं करतोय. काही उपयोग नाही, ज्यांना ज्यांना ज्या पद्धतीने ते करतात, काही उपयोग नाही. प्रभुपादांनी हे क्लिअर झालेलं नाही. आता हे नियमानं बरोबर आपल्या टेम्पलला सकाळी जी आरती, त्यानंतर संघ आरती, त्यानंतर दर्शनार्थी करेक्ट वेळ मी थोडं थोडं बदल ते सगळ्या अटीचं पालन करतो, फक्त कडक होत नाही एकदम. भारतातल्या प्रत्येक हिंदू मंदिरामध्ये हे असंच होतं आणि हे प्रभुपादांना बंद करायचं होतं, म्हणून प्रभुपादांनी हे सुरू केले. ते पुन्हा तुम्ही तसंच करणार असाल तर हा प्रभुपादांचा पण खूप मोठा अपमान आहे. त्यामुळे हे कारण देऊन काही 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 उपयोग नाही. एकतर आळशीपणा सोडला पाहिजे, शुद्धता वाढवली पाहिजे, नसेल तर कारण देणं बंद केलं पाहिजे. प्रभुपाद सांगतातच हे ऍक्च्युली की हा जो मूर्खपणा आहे तो बंद करण्यासाठी विग्रह सेवेचं स्टँडर्ड आपल्याला सगळीकडे एकदम हाय ठेवायचं. कोणी विग्रह सेवेमध्ये गडबड करत असेल, कामचुकारपणा करत असेल तर ते मला अजिबात सहन होणार नाही. हे प्रभुपादांचा उद्देशच तुम्हाला माहिती नाही आहे विग्रहाच्या मागचा. ऑफकोर्स प्रभुपादच आपल्याला माहिती नाहीत. प्रभुपाद माहिती करून पण घ्यायची नाहीत आपल्याला. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सध्याचा. एनिवे, आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत.